सरकारी आश्वासनं हवेत कशी विरली जातात याचं उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी आता ज्या पुलावरती आहे हा धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरती मांजरा नदीवरला एक छोटासा पूल आहे. हा खरं तर मार्ग जरी म्हणलं बीड आणि धाराशिवला जोडणारा तरी वावगं ठरणार नाही. ह्या पुलात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती आणि या मांजरा नदीला जे पाणी आलं होतं त्या पाण्यात वाहून गेलेले हे सगळे पुलाचे कठडे जे आहेत ते वाहून गेलेत. सरकारनं 31,000 कोटीचं पॅकेज जे आहे ते जाहीर केलं आणि या पुलाची दुरुस्ती करू असं सांगितलं किंवा या पुलाच्या सगळ्या ज्या अशा वाहून गेलेले रस्ते आहेत, पुलं आहेत त्याच्यात त्याची निधीची केली. मात्र 1 वर्षाचा कालावधी लुटलाय. आपल्याला वस्तुस्थिती दाखवतोय. ही वस्तुस्थिती जशाला तशीच आहे, की ही पुलाचे कठडे जे आहेत ते वाहून गेले तसेच आहेत. या रस्त्यावरून अनेकदा शेतकरी असतील, छोटे-मोठे व्यापारी असतील, हे ये-जा करतात. मात्र अपघाताचा धोका तर आहेच किंवा पुन्हा जर काही पाणी आलं तर काय आलं त्याचाही धोका आहे. ही पुलाची दुरुस्ती होत नाहीये. या परिसरातील हे सगळे शेतकरी हे ये-जा करत असतात. काय झालं होतं नेमकं पुलाला? आताची काय परिस्थिती कशी आहे? आता जर मोठं जर वाहन आलं हां, हां. तर साईडनं जनावरं, शेळ्या, माणसाला सुद्धा चालता येत नाही. हां. का तर भीती आहे साईडला पडण्याची. हां. थोडं बी मोठं जर वाहन आलं हं. तर चालता येत नाही. हं. आणि ह्याच्या अगोदर एकदा ही जिथं देवस्थानला असतं त्यांच्या पदरून त्यांनी 1-2 वर्ष अगोदर स्वखर्चानं काम केलेलं होतं. ह्याच्याकडे सरकारचं काही सुद्धा लक्ष नाहीये. बरं. आणि आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा हे काम झालेलं नाही. सरकार निवेदन देऊन हे कधी झालेलं होतं? कधी सगळे नादुरुस्त झाला होता पूल? हे नादुरुस्त झालेला डिसेंबरच्या आसपासच्या हां. झालेला आहे. हां. आणि त्यातली अतिवृष्टी त्यात झालता. अतिवृष्टी अशी झालेली होती भयानक हां. की पूर्ण पाण्यामध्ये हा पूल दिसत नव्हता. हां. आणि त्यावेळेस पाणी गेल्याच्या नंतर ही पुलात सगळं विखरलेलं होतं. इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विखरलेलं जे होतं लोखंड वगैरे आडवं पडलेलं, हं, हा हं. रस्ता बंद पडलेला होता. हां. हा रस्ता बंद पडलेला असताना शेतकऱ्यांनी हे सगळं उचलून बाजूला टाकलं. हां. आणि त्यानंतर सरकारनं जे जाहीर पॅकेज केलं होतं, जे नासाडी दुरुस्त काय समजा दुरुस्ती जे असेल ते देऊ म्हणून आज वर्ष होऊन गेले 1.5 वर्ष झालेले आहे. सरकारनं आणखीन ह्याच्यावर काय आणखीन लक्ष दिलेलं नाही. आणि भरपूर लोक येतात जातात. संध्याकाळी रात्र अपघाताचा धोका आहे. मागणी काय माझा? मागणी एवढीच आहे की ह्या रोडवरनं जे जाणारे लोक आहेत त्यांची मागणी अशी आहे की तात्काळ ह्या पुलाचं काम चालू करावं, एवढी माझी विनंती आहे सरकारला. ऐकून जर बघितलं तर जीव खरं तर धोक्यात घालून ह्या रस्त्यावरून ये-जा करावं लागते. हा पूल जो आहे तो माणसासाठीच नाही तर जनावरांसाठी सुद्धा धोकादायक आहे. त्यामुळं सरकारनं मोठा गाजावाजा करत 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. मात्र वस्तुस्थिती पाहिली तर अद्याप ही पुलाचं जर काम झालं नसेल तर त्यावरून वस्तुस्थिती लक्षात येते की हे पॅकेज तळागाळापर्यंत पोहोचलंय का? 1.5 वर्षाचा कालावधी लोटलाय. त्यामुळे सरकारी अधिकारी जी खाबुगिरी करत असतात त्यांना हे उघडपणे दिसावं आणि त्यांनी ही दुरुस्ती करावी एवढीच माफक अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. सागर जाधवसह बालाजी निलकंठ, मराठी, धाराशिव.